कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लेखणी घेऊन राज्य केले ते छत्रपती संभाजी महाराज विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले म्हणून भारतामध्ये पहिल्यांदा महिलांची शाळा सुरू करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्यांना 7 सहयोग देणारे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खरीखुरी देवता सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख, राजमाता अहिल्यामाता होळकर, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत चोका महाराज, संत सावता महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, या सर्व बहुजन संतांचा, बहुजन महापुरुषांचा विचार भारतीय राज्यघटनेतून लिहिणारे देणारे, तुम्हाला मला साहेब बनवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांच्या कार्यास आणि विचारास मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. तसेच जगाच्या पाठीवर ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी या देशातल्या बहुजनाचं कल्याण केलं, त्याही सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय विचारमंच, या विचारमंचासमोर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराजी रोकडे साहेब, गुलाबजी माळी साहेब, सुनीलजी माळे, धनराज महाजन, त्याचबरोबर विचारमंचासमोर उपस्थित माले साहेब असतील, सुनीताताई गवळे असतील, आमच्यासोबत आलेले सहकारी पांडुरंगजी कुंभार असतील, या विचारमंचावर उपस्थित ज्यांचे गाणे आपण आता सुंदर पद्धतीने ऐकत आहात त्या गायिका अपेक्षाताई असतील, आमचे गायक शरदजी भालेराव असतील, या विचारमंचासमोर उपस्थित समता परिषदेच्या अत्यंत कर्तृत्वान असणाऱ्या कार्याध्यक्षा आमच्या भारतीताई माळी असतील, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष कविताताई क्षीरसागर, समता परिषदेचे ज्याला आम्ही जिल्ह्याचे कॅप्टन म्हणतो, खरं म्हणजे बागुल साहेब कॅप्टन म्हणजे थोडी भीतीच वाटायला लागली. जिल्ह्याचे ज्यांना छगनरावजी भुजबळ म्हणून ओळखले जातात ते समता परिषदेचे आमचे जिल्हाध्यक्ष राजेशी बागुल, माझ्यासमोर उपस्थित आपल्या गावातील सर्व, तसेच माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जातो आहे, जे ऐकत आहेत, वट्यावरती बसून घरामध्ये बसून जे ऐकत आहेत, त्या या नादोळ गावातील सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या लहान भावांना बहिणींनो, खरं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची 20 शताब्दी वर्ष या वर्षी आपण साजरा करत आहोत. 14 एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करत आहोत. कविताताई सांगायला मला, भारतीताई सांगायला मला निश्चितपणे आनंद होईल. एप्रिल आणि मे महिना खऱ्या अर्थाने आमच्या बहुजन महापुरुषांच्या जयंतीचा महिना आहे. एप्रिलमध्ये महात्मा फुलेंची जयंती असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, सम्राट अशोकांची जयंती असते, वर्धमान महावीरांची जयंती असते. पुढच्या महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमा असते, राष्ट्रमाता अहिल्यामाता होळकरांची जयंती असते आणि 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते. एप्रिल आणि मे मध्ये आमचा म्हणजे आनंदाचा दिवस असतो. का? आमच्या घरामध्ये लगन सराई असते, आम्ही आनंदाने सण साजरे करतो, आमचे उत्सव साजरे करतो. पण त्याचबरोबर महापुरुषांची जयंती देखील आम्ही अत्यंत उत्साहाने साजरी करत आहोत. खरं म्हणजे सांगायला आनंद होतो की बागुलसाहेब महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जातो, मी फिरतो, प्रबोधन जेवढं शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न कविताताई करत असतो, पण व्याख्यानाला लोक येत नाहीत. पण आज या गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, माझे बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपण गौतमी पाटलांचा लावण्या बघायला आलेला आहे, पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्यासाठी काय होते हे ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. राजमाता अहिल्यामाता होळकर असतील किंवा बहुजन महापुरुष असतील, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आम्हाला करायची आहे. जयंती करायची म्हणजे काय करायचं? महापुरुष आम्हाला डोक्यावरती घ्यायचे नाहीत, आम्हाला महापुरुष डोक्यात घालायचे आहेत. आम्हाला डीजेच्या तालावरती नाचून आम्हाला आमची जयंती साजरी करायची नाही, आम्हाला वाचून जयंती साजरी करायची आहे. त्या ठिकाणी यासाठी आपण जमलेलो आहोत. जयंती का करायची? जयंती कोणाची होते? जयंती कशासाठी साजरी करायची? आणि आज आमच्या देशामध्ये जयंतीचं स्वरूप काय? महात्मा फुलेंनी काय काम केलं? बाबा कोणासाठी काम केलं? महात्मा फुले 18व्या शतकात काम करत असताना त्यांना मदत कोणी केली?
त्यांना विरोध कोणी केला? म्हणजे त्या काळामध्ये महात्मा फुलेंचे शत्रू कोण होते, मित्र कोण होते? वर्तमान परिस्थितीमध्ये आमचे मित्र कोण आहेत, आमचे शत्रू कोण आहेत, हे ओळखण्याचा कार्यक्रम म्हणजे जयंतीचा कार्यक्रम आहे. जयंती कशासाठी? ज्या समाजाला दिशा नाही त्या समाजाला दिशा देण्यासाठी जयंती आहे. जयंती कशासाठी? ज्या समाजाला वैचारिक बूड नाही त्या समाजाला वैचारिक बूड देण्यासाठी जयंती आहे. जयंती कशासाठी? जो समाज संघटित नाही त्या समाजाला संघटित करण्यासाठी जयंती आहे. बांधवांनो, तुमच्या माझ्या आजोबा पंजोबाची आम्ही जयंती करतो का? इथं बसल्या प्रत्येक माणसाला अत्यंत प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, पंजोबाच्या बापाचं नाव ज्याला माहिती आहे त्याला हात वर करा बरं. बाबा तुमचं अभिनंदन. त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव. बाबा तुमचं अभिनंदन, कारण तुम्हाला पंजोबाच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचं नाव माहिती आहे. पण इथे जेवढी माणसं बसलेली आहेत तेवढ्यापैकी आम्हाला माहित नाहीत का आमच्या पंजोबाने आम्हाला जन्म दिला, आम्ही त्या वंशात जन्माला आलो, आमच्या नावाची 7-12 केला, 2-4 एकर शेती आम्हाला दिली, घर आम्हाला दिला. पण आम्ही आमच्या आजोबा पंजोबाची, त्याच्या बापाची काल तोंडाची जयंती साजरी करतो का? नाही करत. का? अरे त्यांनी तर आम्हाला जन्म दिलाय, प्रॉपर्टी आमच्या नावाने केली आहे, तरी आम्ही त्यांची जयंती साजरी करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जन्म दिला का? नाही. महात्मा फुलेंनी आम्हाला जन्म दिला का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जन्म दिला का? आम्हाला या महापुरुषांनी जन्म दिला नाही. पण जगायचं कसं तर स्वाभिमानानं जगायचं हे शिकवलं, म्हणून आमच्या महापुरुषांची जयंती बांधवांनो. पण आज दुर्दैव आमच्या देशाचं असं आहे की महापुरुष आम्ही वाटून घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की आमचा मराठा बांधव म्हणले फक्त आमचे आहेत. महात्मा फुलेचे अन्वय म्हणतात की महात्मा फुले फक्त माळी समाजाचे आहेत. अण्णाभाऊ साठेचे अन्वय म्हणतात अण्णाभाऊ साठे म्हणजे फक्त मातंग समाजाचे आहेत. राजमाता अय्यामाता होळकर म्हणलं की आम्ही म्हणतो की आमच्या धनगर बांधवाचे आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आमच्या दलित बांधव म्हणतात ते फक्त आमचे आहेत. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समानता आम्हाला दिली, आम्हाला हक्काधिकार दिले, आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, आम्हाला विचार करण्याचा अधिकार दिला, आम्ही चालू शकतो, देऊ शकतो, बोलू शकतो, आमचे गाय गाऊ शकतात, एवढा अधिकार ज्यांनी आम्हाला दिला त्यांची जयंती असते बांधवांनो. 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले 63 वर्ष जगली. 1 जानेवारी 1848 ते 28 नोव्हेंबर 1890 42 वर्ष महात्मा फुलेला संघर्ष करावा लागला. आणि 1 जानेवारी 1848 हे जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं वर्ष कविता ताई. ते यासाठी आहे, जगामध्ये बागुल साहेब 3 घटना जगामध्ये 1848 ला घडल्या होत्या. एक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतामध्ये शाळा सुरू केली. शाळा कोणाची काढली? माई माऊलीनं तुमची काढली. कारण महात्मा फुलेला माहिती होतं आमची मुलगी शिकली, ज्या घरात जन्माला आली त्या बापाचाही उद्धार करेल, ज्या घरात जाईल त्या घराचाही उद्धार करेल. ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंची उदात्त भूमिका होती. नंबर 2, 1848 ला कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंतानं कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रकाशित केला होता. आणि नंबर 3, अमेरिकेमध्ये महिलाच्या स्वातंत्र्याची चळवळ जी सुरू झाली होती तेही वर्ष 1848 आहे. म्हणजे 1848 वर्ष आमच्यासाठी महत्वाचं आहे. आज 2026 या वर्षी आम्ही महात्मा फुलेची 20 शताब्दी वर्षे साजरी करतो. आम्हाला महात्मा फुले का समजून घ्यायचे, सावित्रीबाई फुले आम्हाला का समजून घ्यायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला का समजून घ्यायचे, हे आम्हाला याच्यावरती चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे बांधवांनो. महात्मा फुलेंनी शाळाच का काढली हो? थोडा विचार करा माय माऊल्यांनो. एखादं मठ, एखादं मंदिर का महात्मा फुलेंनी काढलं नाही? जर मठ आणि मंदिर काढले असते आज गल्लोगल्लीमध्ये खरात बाबा तयार झाले असते. महात्मा फुलेंनी शाळाच का काढली? एखादं मठ, एखादं मंदिर उभं करायला पाहिजे होतं, एखादं मठ उभं करायला पाहिजे होतं. बरोबर आहे का नाही? जर महात्मा फुलेंनी मठ आणि मंदिर उभं केले असते तुमच्या माझ्या देवघरामध्ये महाराष्ट्रपिता ज्योतिबा फुले राहिले असते. पण महात्मा फुलेला माहिती होतं मी मंदिर उभा केलं, मी मठ उभा केला तर फक्त विशिष्ट समूहाचंच कल्याण होणार आहे,
की जी माणसं धर्माचं नाव घेतील आणि तुम्हाला गुलाम बनवतील, फक्त त्यांचं कल्याण होणार आहे. आणि शाळा जर काढली, या देशामधले 18 लुटदार, 12 बलुतेदार, मराठा, साळी, माळी, कोळी, आजगर, धनगर, बंजारा यांची डीएनटी व्हिजनटी या सगळ्यांचं कल्याण होणार आहे हे ज्योतिराव फुलेंना माहिती होतं, म्हणून महात्मा फुलेंनी शाळा काढली. तुम्ही बैलगाडीचं चाक बघितलंय, बैलगाडीचं चाक फिरवायचं असेल, तुम्ही सगळं चाक फिरवत नाही. तुम्ही काय करता, त्या बैलगाडीच्या चाकामधलं फक्त एक आरं फिरवतात. एक आरं फिरवलं की आपोआप बैलगाडीचं चाक फिरतं. ज्योतिराव फुलेंना माहिती होतं, त्यांच्या लक्षात आलं हे जर बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय बदलू शकत नाही. पण काय झालंय, त्या पिक्चर मध्ये गाणं होतं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. गाणं काय पाहिजे होतं, कभी कभी मेरे दिमाग में ख्याल आता है. आमचा मेंदू पेटायला पाहिजे होता, आपण आमचं हृदयच पेटलं, दाड 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 करायला लागला, अटॅक आला आणि गचकला. विचाराची निर्मिती माणसाच्या मेंदू मध्ये होते हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना माहिती होतं. आणि विचार पेरायचे असतील, माणसाचा मेंदू पेटवायचा असेल तर शाळा काढल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी शिक्षणाची व्याख्या सांगितली. वाघोल साहेब म्हणजे आमच्या देशामध्ये शिक्षणाच्या अनेक व्याख्या सांगितल्या. जगता जगता शिकणं, शिकता शिकता जगणं म्हणजे शिक्षण आहे. जन्मापासून मरेपर्यंत शिकणं म्हणजे शिक्षण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे शिक्षण आहे. पण जाणीवपूर्वक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची भावांनो बहिणींनो शिक्षणाची व्याख्याच आम्हाला सांगितली नाही. काय म्हणाले ज्योतिराव फुले? ज्योतिराव फुले म्हणाले, शिक्षण म्हणजे काय, खरं आणि खोटं यातील ज्याला फरक ओळखता येतो ती अक्कल येणं म्हणजे शिक्षण आहे. आम्हाला खरं आणि खोट्यातला फरक कळायला पाहिजे होता. सत्यातला फरक आम्हाला कळायला पाहिजे होता. आज आम्ही महात्मा फुलेची जयंती साजरी करतो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. पण भारतीताई या दोन्ही गुरु शिष्यामधनं आम्हाला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की गुरु कोणाला करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 माणसाला गुरु म्हणलं. गौतम बुद्ध कधीच पाहिलं नाही, संत कबीर कधीच पाहिले नाही. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 1890 ला ज्योतिबा फुलेंचं निधन झालं आणि 14 एप्रिल 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. कविताताई, बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला, कबीराला, बुद्धाला पाहिलं नाही. पण गुरु कसा स्वीकारावा, गुरु विचाराच्या आधारावरती स्वीकारावा ही आमच्या महापुरुषांनी सांगितली. म्हणजे जयंती साजरी करावी लागते. नाहीतर तुम्ही आम्ही गुरु करतो ना, बुवा, बापू, कापू, टापू, अम्मा, चम्मा, रम्मा यासारख्या कानफुक्याची संख्या तर प्रचंड आहे. जर त्या कानफुक्याच्या नादाला लागलो म्हणून आमचा सत्यानाश होतोय. ज्याच्या घरामध्ये नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधी होऊ शकतं सपाट. आम्हाला आमच्या घरामध्ये पुस्तकं पाहिजेत. जयंती कशासाठी? आमच्या घरामध्ये टीव्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. आमच्या घरातल्या माणसापाशी 50-50 हजाराचे मोबाईल आहेत, पण 5 हजाराची पुस्तक आमच्या घरामध्ये नाही. आम्हाला आमची घर उभी करायची. महात्मा फुलेंना काय अपेक्षित आहे? महात्मा फुलेंना हे समाज घडलं पाहिजे, हे राष्ट्र उभं राहिलं पाहिजे. पण राष्ट्र कधी घडेल? मोबाईलच्या रील्स पाहिल्यानं राष्ट्र घडणार नाही. फेसबुकवर तुम्ही नुसतं काय म्हणतो तो कॉमेंट टाकणं आणि पाहणं म्हणून आमचं राष्ट्र घडणार नाही. आमचं राष्ट्र घडवायचं असेल तर आमच्या घरामध्ये पुस्तकं पाहिजेत. गाडगे बाबा खूप सुंदर म्हणायचे, क्यू रे भाऊ, कलेक्टर होता नाही आलं तर नाही होय, पण कलेक्टरचा माय आणि बाप तरी होय. महात्मा फुलेची जयंती आहे. माझ्या माय माऊलीनो शपथ घ्या, तुम्हाला कलेक्टर होता नाही आलं, पण शपथ घ्या माझ्या गौऱ्या मसनात जाण्याच्या अगोदर माझं पोरग, माझा नातू कलेक्टर झालेला असेल हे अपेक्षित राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना. जयंती कशासाठी? ते जयंती याच्यासाठी आहे. 1858-1852 जवळजवळ राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 20-22 शाळा काढल्या, सगळ्यांच्या शाळा काढल्या. महात्मा फुलेंनी शाळा काढली. बागुलसाहेब, परिणाम काय झाला? महात्मा फुलेंनी शाळा काढलीच, पण त्याचबरोबर अभ्यासक्रम देखील महात्मा फुलेंनी ठरवला. कोणता अभ्यासक्रम असला पाहिजे? आशिया खंडातले पहिले शिक्षण तज्ञ हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. आशिया खंडातले महात्मा फुलेंनी अभ्यासक्रम ठरवला. अभ्यासक्रमामध्ये तर्क करणारा अभ्यासक्रम आहे, विचार करायला लागणारा अभ्यासक्रम आहे. नाहीतर आमच्या लेकरांना शिकवलं जातं शाळेमध्ये. आमच्या मराठीच्या मॅडम येतात आणि काय म्हणतात, हे पहा मुलांनो,
ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. आमचे लहान लहान मुलं म्हणतात हो मॅडम ती भिंत चालली आणि भिंत पळाली पण माझ्यासारखा हेडपट माणूस असतो विज्ञानाचा, तो येतो आणि म्हणतो हे पहा मुलांनो, कोणतीही निर्जीव वस्तू बाह्य बल लावल्याशिवाय हलत नाही. आमच्या लेकरांनी बाबूंचा विश्वास कशावरती ठेवायचा, असं कन्फ्युज करणारं शिक्षण दिलं जातं. पण आम्हाला ज्योतिबा फुले वाचणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं आसूड लिहिलं कुणासाठी, तुमच्यासाठी लिहिलं. काय शेतकऱ्याच्या आसूडमध्ये भारतामधले पहिले शेतकऱ्याचे नेते जर कोण असतील तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आहेत. शेतकऱ्याचा आसूड लिहिला शेतकऱ्यासाठी, पण आमच्या शेतकऱ्यांनी वाचलंच नाही. वाचलं शरद जोशींनी, त्यांनी संघटना काढली, ते गेले राजकीय सत्तेमध्ये, आम्ही बसलो पाठीमागे. शेतकऱ्याचा आसूड तुमच्या माझ्यासाठी काय लिहिले शेतकऱ्यामध्ये, शेतकऱ्याचा आसूड म्हणजे ज्योतिबा फुले म्हणाले या देशातला शेतकरी आमचं अन्नधान्य पिकवतो, त्याच्या भावात त्याच्या शेतामध्ये निघणाऱ्या हमीभाव मिळाला पाहिजे, धान्याला हमीभाव मिळाले पाहिजे, मागणी करणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहे. माझ्या शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे, वीज मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका शेतकऱ्याचा आसूड म्हणून मांडणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जिरवलेलं पाणी शेतीसाठी वापरा, हे सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आहेत. आम्ही महात्मा फुलेचं शेतकऱ्याचं आसूड वाचलंच नाही. आम्ही काय केलं, याची अडवली, त्याची जिरवली. ग्रामपंचायतला बघतो, पंचायत समितीला बघतो, जिल्हा परिषदला बघतो, आम्ही संपून गेलो. ज्योतिबा फुले नाही अपेक्षित नाही भावांनो बहिणींनो, हे राष्ट्र घडवण्यासाठी खूप मोठं काम ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. आणि केवळ 41 नाही, 1828 ला शाळा काढतात आणि 16 नोव्हेंबर 1852 महात्मा फुलेचा सत्कार केला गेला. सत्कार काय केला, महात्मा फुलेंनी शाळा काढल्याने सत्कार केला. सत्कार काय केला, स्त्री पुरुष समानतेचा विचार ज्योतिबा फुलेंनी मांडला म्हणून सत्कार केला गेला. सत्कार काय केला, या देशातल्या संसाधनाचं पुनर्वाटप झालं पाहिजे, ही भूमिका राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी मांडली, म्हणून ज्योतिबा फुलेंचा सत्कार केला गेला. आणि सत्कार करताना कविताताई त्या काळामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा सत्कार करताना मेजर कॅन्डीना 200 रुपयाची शाल जोडी घेऊन पती पत्नींचा सत्कार केला. विचार करा, तेव्हा महात्मा फुलेचं वय वर्ष 25 वर्ष, शाळा काढली 21व्या वर्षी, सत्कार झाला 25व्या वर्षी. म्हणजे महात्मा फुले अत्यंत तळमळीनं काम करत होते, अत्यंत स्पष्टपणाने काम करत होते. आणि 7वी शिकलेले महात्मा फुले जगले 63 वर्ष. त्या 63 वर्षाच्या माणसानं कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलं. महात्मा फुले साहित्यिक होते, महात्मा फुले व्याख्याते होते. व्याख्याते कसे होते, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ज्योतिबा फुलेंना बडोद्याला बोलवलं व्याख्यानासाठी, आणि शेतकऱ्याच्या आसूडवरती ज्योतिबा फुलेने तब्बल 3 दिवस व्याख्यानं दिली. आणि परिणाम काय झाला, त्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या वाड्यामधनं जे ब्राह्मण दान जात होतं ते ब्राह्मण दानच द्यायचं बंद झालं. आणि महाराजा सयाजीराव गायकवाडांनी काय केलं, तो जो खर्च आहे इथल्या लेकराच्या शिक्षणावरती करायला सुरुवात केली. हा परिणाम झाला. महात्मा फुलेंनी शाळा काढली. सर दुसरा परिणाम काय झाला, महात्मा फुलेच्या शाळेमध्ये शिकणारी मुक्ता साळवे नावाची आमची मातंग समाजातली भगिनीनं इथल्या धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारला, का रे बाबा हो, आयत खाऊ लाडू खाऊ ब्राह्मणानो, तुमचा आणि माझा धर्म एक कसा. मी नाही बरं का मुक्ता साळवे, माझं काहीच नाही. तुम्ही वेद म्हणतात, आम्हाला वेद म्हणायचा अधिकार नाही. तुमचा आणि माझा धर्म एक कसा. तुम्ही मंदिरात बसता आणि आम्हाला मंदिरात तुम्ही देत नाही. तुमचा आणि माझा धर्म एक कसा. तुम्ही अंगामध्ये जानवा घालतात, आम्हाला जानवा घालण्याचा देखील अधिकार नाही. तुमचा आणि माझा धर्म एक कसा. तो निबंध 1855 ला प्रकाशित झाला. दुसरा परिणाम काय झाला, आमच्या मराठा समाजातली आमची भगिनी तनुबाई बिर्जे पहिली महिला संपादिका झाली. आणि ताराबाई शिंदेनं 1882 ला स्त्री पुरुष तुलना नावाचं एक चांगलं पुस्तक लिहिलं आणि इथल्या व्यवस्थेवरती आसूड उगारलं गेलं. महात्मा फुले एवढा संघर्ष का केला, कुणासाठी केला, मी तुम्हाला सांगत होतो. महात्मा फुलेचे वेगवेगळे पैलू. महात्मा फुले या देशामध्ये पहिले शिवचरित्रकार आहेत. पहिला पोवाडा ज्योतिबा फुलेंनी लिहिला. पहिली शिवजयंती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशामध्ये काढलेली आहे. त्या काळामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराजचे वंश जिवंत नव्हते? अरे होते ना, पण शिवाजी महाराजच विसरले होते. पण समाधी कुणाला शोधावी लागली, आमच्या बापाला समाधी शोधावी लागलेली आहे. पहिली शिवजयंती या देशामध्ये जर कोणी सुरू केली असेल त्या महामानवाचं नाव आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. इथं महात्मा फुले थांबत नाहीत, पुण्याला येतात आणि पुण्याला येऊन त्या सारसबागपाशी सभा घेतात, सभा बोलवतात आणि सभेमध्ये सांगतात
भावानो बहिणीनो, तुमचा माझा आदर्श राजा, शेतकऱ्याचा राजा, तो कुलवाडी भूषण राजा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला काढायची आहे. पण जयंती काढत असताना जी समाधी महात्मा फुलेंनी शोधली होती, त्या समाधीसाठी डागडुजीसाठी मेंटेनन्ससाठी तेव्हा निधी गोळा केला आणि ती समाधीचा जीर्णोद्धार राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. पण काय झालंय, एकदा वाघ आणि माणसाचं भांडण झालं. वाघ म्हणाला मी श्रेष्ठ आहे, माणूस म्हणाला मी श्रेष्ठ आहे. वाघ म्हणाला अरे बाबा मला 4 पाया आहेत म्हणून मी श्रेष्ठ आहे, तुला तर 2च पाया आहेत ना, तुझं वजन 50 किलो आहे, तुला 2 पाया आहेत, 2 हात आहेत, 1 नाक आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, तू कशाचा श्रेष्ठ? श्रेष्ठ मीच आहे ना, मला तर 4 पाय आहेत, तू 100च्या स्पीडनं पळतो, मी 400च्या स्पीडनं पळतो, मी श्रेष्ठ आहे. तो माणूस म्हणाला थोडंसं थांब, तुला दाखवतो म्हणे श्रेष्ठ कोण आहे. तो माणूस पळत पळत जातो, त्याने एक चित्र आणलं, ते चित्र त्या वाघासमोर धरलं मामा, आणि ते चित्र काय होतं, एक माणूस आहे, त्या माणसानं वाघाचा जबडा असा करारा फाडलेला आहे आणि तो माणूस विजय मुद्रेमध्ये उभा आहे. हे चित्र त्या वाघानं पाहिलं आणि वाघ एकच वाक्य म्हणाला, अरे बाबा ते चित्र माणसानं काढलं म्हणून तसं आहे, ते जर चित्र वाघानं काढलं असतं ना तर उलट राहिलं असतं. आमच्या देशात हेच झालंय, ज्याने इतिहास घडवला त्याने इतिहास लिहिला नाही, आणि ज्याने इतिहास लिहिला त्याने इतिहास कधीच घडवला नाही. जात बघून इतिहास लिहिल्यावर काय होतं बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्या समाजाला इतिहास माहित नाही तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. जात बघून इतिहास लिहिल्यावर काय होतं बघा. या देशात शाळा कोणी काढली? सावित्रीबाई फुलेंनी, बरोबर. महात्मा फुलेंनी शाळा काढली. शिक्षक दिन कुणाच्या नावानं साजरं करतात? राधाकृष्ण, सर्वपल्ली राधाकृष्णांच्या नावानं. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, प्रबोधन म्हणजे काय असतं? खरं सांगत असताना कोणाच्या बापाला घाबरायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये लोकांचं हित दडलेलं असतं, ते म्हणजे प्रबोधन असतं. शाळा महात्मा फुलेंनी काढायची आणि शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णांच्या नावानं. कधी कधी मला प्रश्न पडतो, आमच्या धडावर आमचं डोकं आहे का दुसरं कुणाचं आहे? शरीर आमचं आहे मामा, डोकं बी आमचं आहे, पण मेंदू मात्र आमचा नाही. मेंदू आमचा नाही. 1 जानेवारी 1828 ला महात्मा फुलेंनी शाळा काढली आणि 5 सप्टेंबर 1888 ला महात्मा फुलेंनी शाळा काढल्याच्या 40 वर्षानंतर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्म झालाय. अरे राधाकृष्णनच काय, त्याच्या बापानं देखील शिक्षण महात्मा फुलेच्या शाळामध्ये घेतलं होतं. शाळा महात्मा फुलेंनी काढायची, शिक्षक दिन सर्वपल्लींच्या नावानं. भारतातली पहिली महिला शिक्षिका कोण आहे? सावित्रीबाई फुले. आणि विद्येची देवता कोणाला म्हणतात? गॅरंटीने सांगू शकतो, सावित्रीबाई फुले स्वतः शिकल्या. या देशातल्या बहुजनाच्या मुलींना शिकवलं, मुलींसाठी शाळा काढली. शाळेत जात असताना लोक शेण मारायचे, दगड मारायचे, शिव्या द्यायचे. आमची सावित्रीबाई हातामध्ये लुगडं घ्यायची, शाळेत जायची, अंगानं शेणानं भरले लुगडं बदलायची, पुन्हा शिकवायला सुरू करायची, पुन्हा परत घरी यायची. सावित्रीबाई फुले स्वतः शिकली, लोकांना शिकवलं, फुकट शिकवलं, 1 रुपया देखील मानधन घेतला नाही किंवा पगार घेतला नाही. सावित्रीबाई फुले तुमच्या मनासाठी अपमान सहन केला. आणि विद्येची आराध्य देवता कोण? सरस्वती. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, सरस्वती किती शिकली, कुठं शिकली? एखादी बालवाडी काढली का? एखादी अंगणवाडी काढली का? एखादं विद्यालय काढले का? एखादं महाविद्यालय काढलं का? एखाद्या शाळेची साधी डिग्री तरी घेतली का? आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई चौधरींच्या नावाने विद्यापीठ आहे. बहिणाबाई शिकल्या नव्हत्या, पण गुणवत्ता तेवढी होती. त्यांच्या कविता आम्ही अभ्यासक्रमामध्ये वाचतो. पण सरस्वतीनं कोणती डिग्री घेतली होती याचा आम्ही कधीच विचार केला नाही. आम्हाला सांगितलं विद्येची देवता तेच आहे. मराठा, माळी, साळी, कोळी, हटकर, धनगर, बंजारा म्हणला होतं, मी म्हणतात तेच खरं आहे ना. आम्हाला सांगितलं होतं विचार करणं म्हणजे पापी लोकांचं लक्षण आहे, तर्क करणं म्हणजे महामूर्ख लोकांचं लक्षण आहे. आम्ही स्वतःला समजलं विचार करायचा नाही, तर्क करायचा नाही. शाळा ज्योतिबा फुलेंनी, शिक्षक दिन त्यांच्या नावानं. शेतनगर सावित्रीबाई फुले, विद्येची देवता सरस्वती. 1.5 दिवस शाळेत अण्णाभाऊ साठे गेले. मराठी भाषा दिन कुणाच्या नावानं? कुसुमाग्रजच्या नावानं. इंग्रजांच्या विरोधात लढला कोण? आमचा आदिवासी बांधव उमाजी नाईक.
आणि आद्य क्रांतिकारक कोण? वसुदेव बळवंत फडके. काय पेटतं काय? बसतं डोक्यामध्ये काय का नाही बसत? प्रबोधन म्हणजे हेच असतं, दुसरं तिसरं काहीच नसतं. खरं तुमच्या समोर आलं पाहिजे. ही भूमिका राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची होती. 7वी शिकले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिवचरित्रकार आहेत. भारतातले पहिले इतिहासकार आहेत. इतिहासाची खरीखुरी मांडणी जर कोणी केली असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी केलेली आहे. त्याचबरोबर या देशातल्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा गौतम बुद्धानंतर कोणी केली असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. महात्मा फुले प्रचंड श्रीमंत होते, गरीब नव्हते. महात्मा फुलेंनी 1874 ला पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बांधकाम कंपनी उघडली. महात्मा फुले गरीब नव्हते. 200 एकर शेती महात्मा फुलेंना होती. त्यातली 35 एकर शेती फक्त फुलांची शेती होती. फक्त फुलांची शेती होती भालेराव साहेब, फक्त फुलं. महात्मा फुलेंनी खडकवासला नावाचं धरण बांधलं. उजवा कालवा डावा कालवा त्याचं बांधकाम महात्मा फुलेच्या कंपनीनं केलं. आज पुणे शहर ज्या धरणाचं पाणी पितं ते महात्मा फुलेने बांधलेलं धरण आहे. तुम्ही पुण्यावरून कोल्हापूरला जाताय शाहू महाराजांना भेटायला. पुण्यावरून कोल्हापूरला जाताना कात्रजचा बोगदा लागतो. तो बोगदा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या कंपनीनं बांधलेला आहे. पण महात्मा फुलेंनी कधीच त्याचा सत्यनारायण घातला नाही बरं का? नाही घातला ना. महात्मा फुलेने मुंबईचं विटी स्टेशन बांधलं. महात्मा फुलेने मुंबई महानगरपालिकेची इमारत बांधली. टाइम्स ऑफ इंडियाची इमारत महात्मा फुलेंनी बांधली. तुम्ही पुण्यावरनं धुळ्याला येताना रस्त्यामध्ये तुम्हाला बंड गार्डनचा पूल लागतो. तो पूल देखील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कंपनीने बांधलाय. एवढंच नाही, महाराजा सयाजीराव गायकवाडांचा बडोदामधला जो वाडा आहे ज्याची किंमत आज 2,500 कोटीच्या वर किंमत आहे, तो वाडा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलेला आहे. कधी सत्यनारायण घातला नाही, कधी कोणाला बोलवलं नाही. जर तसं केलं असतं तर महात्मा फुले गेले असते का? अरे माझ्या आजोबांनी घर बांधलं, सत्यनारायण केला, साला राहायला मलाच घर नाही, किरायाच्या घरात राहावं लागतं. महात्मा फुले विज्ञानवादी होते. महात्मा फुले कधीच कोणापुढे गेले नाहीत आणि हात नाही दाखवला. अरे बाबा माझा हात बघ आणि भविष्य सांग माझं काय येते. तर महात्मा फुलेचा स्वतःवरती विश्वास होता, स्वतःच्या मस्तकावरती विश्वास होता, स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास होता. महात्मा फुले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आमचे महापुरुष आहेत. महात्मा फुलेचं लग्न झालं, बरेच दिवस झालं, मूल काय झालं नाही, तेव्हा महात्मा फुलेचे सासरे, महिलांनो कान देऊन ऐका, महात्मा फुलेचे सासरे जावायला म्हणाले, ज्योतिबा लग्न होऊन लय दिवस झाले, तुम्हाला काय लेकरू जन्माला आलं नाही. आता जर एखाद्याला लग्न होऊन 2 वर्ष झालं बाबुल साहेब, त्या लग्न झालेला नवरा बायकोला टेन्शन नसतं, बाजूच्या लोकांना लय काळजी असते, याला का लेकरू होणार त्याला का लेकरू होणार. महात्मा फुलेला मूल होत नव्हतं. सासरे म्हणले, ज्योतिबा तुम्ही काय करा, लग्न झालं खूप दिवस झालं, मूल काय होत नाही, तुम्ही काय करा, दुसरं लग्न करा. महात्मा फुलेचे सासरे सांगताय ज्योतिबा फुलेंना, अरे तुमच्या माझ्यासारख्या सोन्या गोम्या टोम्याचा असताना एका पायावरती बाजाराचा उभं राहिला असता, म्हणलं असता साला सासऱ्यांनीच परवानगी दिलेली आहे, एक आपण 4 लग्न करू. पण महात्मा फुले म्हणाले, मामाजी तुमचं बरोबर आहे, कारण आमच्या तिकडे सासऱ्यांना मामाजी म्हणतात, बरं तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. मामाजी तुमचं बरोबर आहे म्हणे, तुम्ही म्हणतात ते खरं आहे. मी आणि सावित्री काय करतो, डॉक्टरकडे जातो. ते नाहीत म्हणाले गुजरात जवळ आहे, गुजरातला जातो. गुजरातचा बाबा कुठे माहिती आहे तुम्हाला? एकदा तो गुजरातचा बाबा कोर्टामध्ये बहस करताना म्हणाला जज साहेबाला, का हो जज साहेब, श्रीकृष्णाने 1008 बायका केल्या म्हणे, तुम्ही त्याला देव मानतात आणि मित्र फक्त त्या रस्त्यात जायचा प्रयत्न केला, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं. जज म्हणाले, अरे बाबा हे भारतीय संविधान आहे आणि हा देश तुझ्यावरती नाही चालत, हा देश चालतो तर भारतीय संविधानावरती चालतो देश आहे. ज्योतिबा फुले काय म्हणे, डॉक्टरकडे जातो, तपासतो, जर सावित्रीमध्ये दोष असेल तर मी दुसरं लग्न करतो आणि सावित्रीला सवाद घेऊन येतो, आणि जर का माझ्या दोष निघाला तर मामाजी तुम्ही तुमच्या पोरीचं दुसरं लग्न लावून देऊन मला सौता आणणार का? याला म्हणतात महिलेच्या भावनेची आदर आणि कदर करणारे आमचे महात्मा फुले. माय मावल्यानो, हे जर महात्मा फुले तुम्हाला कळाले असते, आम्ही आमच्या डोक्यामध्ये घेतले असते, तर वडाच्या भोवती हाच नवरा मिळाला पाहिजे.
एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती जन्म? मागच्याने बोललं पाहिजे. तो खाणार आहे, पिणार आहे, त्याच्या डोक्यामध्ये विचारधारा नाही. किती जन्मी? एका जन्मामध्ये आमचं पोटच भरत नाही. महात्मा फुले म्हणाले, बायका नवऱ्यावर लय प्रेम करतात म्हणून त्या वडाच्या भोवती 7 फेऱ्या मारतात आणि 7 जन्मी हाच नवरा मिळाला पाहिजे म्हणतात. कधी एखादा नवरोबा येड्या बाबणीला अशी उलटी तरी फेरी मारली काय, मला हीच बायको 7 जन्मी मिळाली पाहिजे म्हणून? मी नाही, ज्योतिबा फुले. यासाठी आम्हाला महापुरुष समजून घ्यायचे आहेत. आमच्या डोक्यात बसले पाहिजेत महापुरुष. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले नावाचं पुस्तक लिहिलं 1854ला. अरे कविता लिहिल्या, निसर्गाच्या कविता आहेत, व्यसनमुक्तीच्या कविता आहेत, उद्योग कसा करावा त्याच्यावरती कविता आहेत. महात्मा फुलेंनी अखंड लिहिले. महात्मा फुले म्हणाले, थोडे दिन तरी मध्यवर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथासाठी. महात्मा फुलेला माहिती आमची लोक खाणारे पिणारे आहेत. एखाद्याला म्हणलं दारू बंद कर, ते दारू बंद करणार नाही, पण थोडं थोडं बंद कर, उरलेला पैसा पुस्तकासाठी वापर. सावित्रीबाई फुलेंनी कविता लिहिल्या. सावित्रीबाई फुले विज्ञानवादी होत्या. माय माऊल्यांनो, आज आम्ही विद्येची देवता आमची सावित्रीबाई फुले आहे. सावित्रीबाईंनी कधीच उपवास धरला नाही हो, कधीच उपवास धरला नाही. त्या अमेरिकेच्या पुरी चंद्रावरती गेल्या आणि भारतातल्या पुरी दुधात चंद्र बघितल्याशिवाय दूध पण पित नाहीत. प्यायला पाहिजे तर पण नाही म्हणे, ती चंद्र दिसला पाहिजे म्हणे. मला कधी कधी वाटतं अपोजिट कलर असला लवकर दिसेल ना, हे पण पांढरं ते पण पांढरं, तरी पण नाही दिसत नसेल तर ते तुम्ही टोपलं बघणं काय म्हणतात त्याला क्रॉस करतील, त्याच पाहतील, मग दूध पितील. जे कुठे चाललंय आणि आम्ही कुठे राहिलो. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे कारखाने नाहीत, आमच्याकडे राजकीय सत्ता नाही, आमच्या हातामध्ये एकच आहे, महात्मा फुलेंनी काढलेली शाळा आणि शिक्षण घेणं, एवढंच आमच्या हातामध्ये आहे. सावित्रीबाई फुलेंनी उपवास कधी धरला नाही, आम्ही धरतो. ज्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा विषय असेल. बाबुल साहेब, माझ्या लग्नाच्या आधी माझी बहीण उपवास धरायची, ती हरितालिका. मी माझ्या बहिणीला विचारलं, का ग उपवास का धरतेस? ती म्हणली, नवरा चांगला मिळाला पाहिजे, नवरा देखणा मिळाला पाहिजे, सलमान खान सारखा मिळाला पाहिजे. नवरा चांगला बघितला, दडदाकड बघितला, देखणा बघितला, लग्न लावून दिलं, लेकरं झाली. 2 वर्षानंतर मी अचानक घरी गेलो. म्हणजे जेवायचं नाही म्हणे, उपवास कोणता? हरितालिका. मी म्हणलं, आता काय नवऱ्यात प्रॉब्लेम आहे का? अडचण कुठं आहे? आम्हाला का महापुरुष समजून घ्यायचे? यासाठी समजून घ्यायचे. काय केलं सावित्रीबाई फुलेंनी? सावित्रीबाई फुलेंनी या देशामध्ये महिलांचा सांभाळ केला, मुलांचा सांभाळ केला. 1877 साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. असं म्हणतात की त्या काळामध्ये जवळजवळ 1 कोटी लोक असे बाजीरावसाहेब मेले होते, दुष्काळामध्ये मेले होते. आमच्या सावित्रीबाई फुलेंनी आणि आमच्या ज्योतिबा फुलेंनी तेव्हा अन्नछत्र उघडले आणि दररोज 2000 लोकांना भाकरी करून खाऊ घालण्याचं काम आमच्या सावित्रीबाईंनी केलेलं आहे. माणसं जगली पाहिजेत, माणसं वाचली पाहिजेत, ही भूमिका राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची होती. आम्ही म्हणतो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्तविना शूद्र कचले. एवढे सारे अनर्थ कशामुळे झाले? एका विद्येमुळे झाले. आमच्याकडे विद्या आली, मती आली, नीती आली, गती आली. गती आल्यामुळे आमची प्रगती झाली. हे सूत्र आता आम्हाला आमच्या मस्तकात घुसवायचं आहे. महात्मा फुले वेगवेगळ्या अंगाने काम करत होते, शेतकऱ्यासाठी काम केलं. त्याच महात्मा फुलेंनी खरं अर्थाचे उद्योगपती महात्मा फुले होते. महात्मा फुले बागुल साहेब आज पुणे शहराचे आमचे कमिशनर आहेत, आयुक्त असतात. 1876 ते 1883 हे 7 वर्ष ज्योतिराव फुले पुण्याचे कमिशनर होते. काय केलं पुण्यामध्ये? चांगले रस्ते महात्मा फुलेंनी बांधले, मस्त रस्त्याच्या मध्ये डिवायडर आणि चांगल्या लाईटीची व्यवस्था ज्योतिबा फुलेंनी केली. आज पुणे बंद नळावाट्याचे पाणी पिते ना, ही संकल्पना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आहे. खडकवासला धरणाचं पाणी आलं, शेतकरी पाणी घेणार का? लोक म्हणाले शिळं पाणी आहे, शेतीला चालत नाही. मग ज्योतिबा फुलेंनी ते पाणी घेतलं, शेतीसाठी वापरलं, ऊस काढला, भाजीपाला लावला. महात्मा फुले काय करायचे? मुंबईला भाजीपाला पुरवायचे. महात्मा फुले चांगले व्यापारी पण होते. आणि त्याच बरोबर माझ्या माय माऊल्यांनो, तुमच्या गळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये आम्ही सोनं वापरतो. सोन्याचा शिक्का बनवणारा कारखाना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा होता. ज्या काळामध्ये टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी जे कोणी असतील त्या काळामध्ये व्यापारी, उद्योगपती त्यांचं जेवढं उत्पन्न नव्हतं तेवढा टॅक्स राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सरकारला भरायचे.
आता विचार करा, एवढे श्रीमंत महात्मा फुले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात महात्मा फुलेंनी काम केलं, तरीही महात्मा फुलेची सून बेवारस म्हणून मेली. एवढा त्याग, एवढा संघर्ष, पैसा कमावला, व्यवसाय उभे केले, पण त्यातला सगळा पैसा हा तुमच्या माझ्यासाठी खर्च केला. हे खर्च करणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत. महात्मा फुले शाळा करता शिकवायला लागले. गोविंदराव फुलेला सांगितलं, तुमचे पोरं, तुमचा मुलगा शिकवतोय, सून शिकवते आहे. काय होतं सून शिकवल्यानं? आणि या देशातली महिला जर शिकली, क्षीरसागर ताई सांगितलं काय गेलं? धर्म बुडतोय. सांगितलं का नाही? महिला शिकली की धर्म बुडतोय. पुन्हा सांगितलं, महिला शिकली, तांदळामध्ये आल्या होतात, आम्ही भातामध्ये आल्या, तर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते भातात आल्या होतात, म्हणजे तांदळात आल्या होतात, पण भातात आल्या कशा होतील? पण फक्त तुम्ही शिकल्या नाही पाहिजे. तुम्ही जर शिकलात ना, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचाराल. काय प्रश्न? आम्हाला गुलाम कोणी केलं? आम्हाला स्वतंत्र का नाही? हे प्रश्न तुम्ही विचारू नये. मग तुमच्यापासून विद्येची कायमची बंदी केली. आणि मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुले संघर्ष करतायत, त्याग करतायत. हा सगळा त्याग, सगळा संघर्ष हा तुमच्या माझ्यासाठी आहे. आम्हाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले काय समजून घ्यायचे? आम्हाला यासाठी समजून घ्यायचे. आमच्या घरामध्ये आम्ही महात्मा फुलेचा फोटो लावला. आमच्या लहान लेकरांना विचारलं, यांनी काय केलंय? तर आम्हाला सांगता आलं पाहिजे, हे महात्मा फुले आहेत, यांनी शाळा काढली. त्याच्या बाजूला कोण आहे? आमच्या पोरांना प्रश्न विचारला, आम्हाला सांगता आलं पाहिजे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत. आमचं पोरग विचारत, त्यांनी काय केलं? आम्हाला सांगता आलं पाहिजे, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्याच्या बाजूला खोटा शाहू महाराजांचा. आमच्या लहान लेकरांना प्रश्न विचारला, या बाबांनी काय केलंय? आम्हाला सांगता आलं पाहिजे, हेच ते बाबा आहेत ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला इथल्या लोकांना 50% आरक्षणाची गिफ्ट दिली. ते शाहू महाराज आहेत. हे कोण आहेत? हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांनी काय केलं? यांनी इथल्या बहुजनाचं स्वराज्य, भूमिपुत्रांचं स्वराज्य उभं केलं. हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. पण आमच्या घरामध्ये या महापुरुषांचे फोटो पाहिजेत. बुवा बापूचे ठेवा नाही तर तुमचा विषय राहिला, पण या आमच्या बाप माणसाचे फोटो आमच्या घरामध्ये पाहिजेत. प्रामाणिकपणाने हात वर करून सांगा बरं, कुणाकुणाच्या घरामध्ये महात्मा फुलेचं पुस्तक आहे? तुमचं अभिनंदन. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे? वाचता येत नाही? त्या महात्मा फुलेंनी शाळा केल्या तेव्हा म्हणले की नाही बाबा, माळ्याने अजिबात वाचायचं नाही, वाचन करणं पाप आहे असं सांगितलं काय? मग महात्मा फुलेंनी पुस्तक लिहिले. वाचायचं कुणाचं काम आहे? आमचं काम आहे ना. आम्ही महात्मा फुलेंची पुस्तकं वाचली नाही. पुस्तक वाचले की माणसाचे मस्तक सशक्त होतात. सशक्त झालेली मस्तक कोणाचे हस्तक होत नाहीत, आणि हस्तक न झालेली मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाहीत. ही ताकद पुस्तकामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जो माणूस ज्योतिराव फुलेंचं साहित्य वाचेल तो माणूस कधीच कुणाचा गुलाम होत नाही. ही ताकद महात्मा फुलेच्या पुस्तकामध्ये आहे. महात्मा फुलेने 1873 गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि अर्पण कोणाला केलं? अमेरिकेमध्ये निग्रोचे लोक आहेत, ज्या चळवळी चालवतात, त्यांच्यासाठी ते पुस्तक अर्पण केलेलं आहे. मग महात्मा फुले नाट्यकार होते, शाहीर होते, शेतकऱ्याचा आसुलींद्र शेतकऱ्याचे नेते होते, शिवचरित्रकार होते, धर्मचिकित्सकार महात्मा फुले होते. महात्मा फुले एवढे महान होते, मग आम्हाला का नाही समजले? समजायला पाहिजे होते ना. का नाही समजले? याचं कारण आहे, आम्ही लहान असताना पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलं होतं, महात्मा फुलेने दलितासाठी शाळा काढली. माळ्याचं पोरग म्हणलं आमच्यासाठी काय केलं? मारला कट. मराठ्याचं म्हणलं आमच्यासाठी काय केलं? हल्ला कट. धनगर बंजारा म्हणले आमच्यासाठी काय केले? कुणासाठी केलंय? दलितासाठी केलंय. महात्मा फुलेंनी शाळा काढली तेव्हा 6 मुली आल्या होत्या आजी. त्यातल्या 6 पैकी 4 ब्राह्मण आहेत, एक मराठा समाजाची आहे आणि एक धनगर समाजाची मुलगी आहे. शाळा तर सगळ्यासाठी काढल्या होत्या ना. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जयंती साजरी करायची म्हणजे काय करायची? 200 वर्ष महात्मा फुलेचे, 20 वर्ष आहे. आमच्या घरामध्ये महात्मा फुलेचं साहित्य पाहिजे, पुस्तक आमच्या घरामध्ये पाहिजेत. इंग्लंडच्या राणीचा पोरगा भारत भेटीवर आला, ड्यूक ऑफ कॅनॉट. भारत भेटीवरती 1888 आला. त्याच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या जाणार होत्या आणि खर्च केला जाणार होता. तो ज्योतिराव फुलेने विरोध केला. तेव्हा त्या काळामध्ये 1000 रुपये खर्च येणार होता बाबुल साहेब. तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले की नाही, तो खर्च तुम्ही करू नका, तो पैसा काय करा, इथल्या बहुजन समाजाच्या लेकराच्या शिक्षणासाठी वापरा, हे सांगणारे ज्योतिराव फुले आहेत. आणि तो कॅनॉट आला, त्याचा सत्कार ठेवला. ज्योतिबा फुलेने बालेवार साहेब त्यांना निमंत्रण पाठवलं की राणीचं पोरग आलंय, त्याचा सत्कार करायचा आहे, पुण्यामधले जे प्रतिष्ठित आहेत त्या सगळ्यांनी यावं. मग काही लोक सुटाफुटात गेले, कोट घातले, काही लोकांना अंगावरती सोनं नाणं घातलं, काही लोक मेकअप करून गेले, काही लोक ब्युटी पार्लर मध्ये गेले, परत आले, सत्काराला गेले.
सगळे स्टेजवरती बसलेत, राणीचं पोरग मध्ये बसलेलं आहे आणि ज्योतिबा फुले आले. येताना ज्योतिबा फुले सुटापुटात आले नाहीत. ज्योतिबा फुले शेतकऱ्याच्या वेशात आले, डोक्याला पगडी फेटा बांधलेला आहे, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये फाटलेली चप्पल आहे आणि आले. दारासमोर असताना तिथल्या रखवालदारांना अडवलं, तुम्हाला मध्ये जाता येणार नाही, आतमध्ये राणीच्या पोराचा सत्कार समारंभ आहे, तुम्हाला जाता येणार नाही. तेव्हा ज्योतिबा फुले म्हणाले, अरे बाबांनो, मी ज्योतिबा गोविंदराव फुले आहे. त्या रखवालदारांना ओळखताच आलं नाही. रखवालदारांनी सोडलं. ज्योतिबा फुले स्टेजकडे आले, स्टेजवरती आले. महात्मा फुलेंनी त्याचा सत्कार केला आणि बोलायला उभं राहिले. तेव्हा ज्योतिबा फुले म्हणाले, हे बघा राणीच्या मुला, तू राणीचा पोरगा आहे, तिकडे लय श्रीमंत माणसं आहेत, तुझ्याकडे धन दौलत आहे, तुम्ही आमच्यावरती राज्य करतायत, तुम्ही आम्हाला राजकीय गुलाम बनवलं, पण मानसिक गुलाम तुम्ही आम्हाला नाही बनवलं. ज्योतिबा फुले त्या भाषणामध्ये काय म्हणतायत, हे बघ राणीच्या पोरा, हे जी बसलेली माणसं आहेत ना सुटाबुटामध्ये, यांच्या अंगावरती सोनं आहे, महागाचे कपडे आहेत, पायामध्ये महागाचा बूट आहे, हातामध्ये चांगली घडी आहे. हे लोक म्हणजे भारत देश नाही. तुला भारत देश पाहायचा असेल, गाव खेड्यामध्ये चल, माझ्या शेतकऱ्याची अवस्था बघ, उघडी नागरी माणसं बघ, ज्यांची दीनदलितांची अवस्था बघ, तो तिथं खरं भारत देश आहे. आणि जाऊन सांग तुझ्या राणीला, आम्हाला फक्त शिक्षण पाहिजे, हे सांग तुझ्या राणीला. आणि महात्मा फुले म्हणाले, सत्ता तुझी राणीबाई, हिंदुस्थान जागृत नाही, जिकडं तिकडं ब्राह्मणशाही, जरा डोळे उघडून पाही. हे महात्मा फुलेंनी लिहिलं पुस्तकामध्ये. सावित्रीबाई फुले म्हणाले,